मॅडम, तुम्ही हे लाईफस्टाईल मधले बदल सांगत बसण्यापेक्षा डायरेक्ट काहीतरी औषध सांगून पटकन काम का नाही बरं करत आणि लवकरात लवकर आमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा सोडून हे मोठे सारे बदल करण्याबद्दल का सारखं गाईड करत असता, असं बऱ्याचदा मला विचारलं जातं. खरं तर त्यामागचं रिझन वेगळं असतं की ही जी लाईफस्टाईल चेंजेस करणं हे खूप जरा अवघड काम वाटतं लोकांना आणि क्विक पटकन एक 4 गोळ्या द्या, 4 गोळ्या खातो आणि लगेच बरं होतो आणि लगेच कामाला लागतो, अशा प्रकारची मेंटॅलिटी. कारण आजकालचं आपलं जे जग आहे ते सगळं एकदम फास्टवालं आहे. फास्ट डिलिव्हरी, फास्ट ऍक्शन्स, तसं हे आपल्याला लगेच क्विक मेडिसिन पण पाहिजे, आपल्याला फास्ट बरं व्हायचं असतं आणि म्हणून हे सगळे लाईफस्टाईल मधले चेंजेस करत बसायला कोणाला वेळ नाही. आणि म्हणून मग बऱ्याचदा बरेचसे असतात, काही लोक असे असतात की ज्यांना हे लाईफस्टाईल चेंजेस आवडतात आणि ते म्हणतात की आम्हाला याबद्दल गाईड करा. पण काही लोक अशी असतात की ज्यांना फक्त औषधं घेण्यापुरतंच काम असतं डॉक्टरांकडे आणि डॉक्टरांचा इतर कुठलाही सल्ला त्यांना ऐकायचा नसतो. तर आजचा जो व्हिडिओ आहे हा अशा लोकांसाठी आहे. नमस्कार, मी डॉक्टर पल्लवी सूर्यवंशी, MD आयुर्वेदा डॉक्टर आणि आयुर्वेद लाईफस्टाईल कोच. सतत मी लाईफस्टाईल मधील बदलांबद्दलच व्हिडिओ करत असते आणि इव्हन माझ्या क्लिनिकमध्ये जे पेशंट येतात त्यांनाही मी मेडिसिन देते, पण त्यासोबत आजूबाजूचे 4 सल्ले फ्रीमध्ये माझ्याकडून देत असते. आणि त्यामध्ये बऱ्याचदा त्यांच्या जेवणाच्या सवयीमधील बदल असतात, त्यांच्या झोपेच्या सवयीतले बदल असतात किंवा काही चुका त्यांच्याकडून होत असतात. जसे की बऱ्याचदा मी लोकांना सांगते की सकाळी उठून पाणी पिऊ नका. आजकाल सोशल मीडियावरती पाणी पिण्यावरती प्रचंड फॅड आहे की एक 4 लिटरची बॉटल, आजकाल त्या मोठ्या साऱ्या बॉटल्स पण भेटतात की त्याच्यामध्ये पाणी भरून ते दिवसभरात ती बॉटल संपलीच पाहिजे, अशा प्रकारचे नियम सांगितले जातात. तर हे नियम कसे चुकीचे आहेत ह्याबद्दल मी त्यांना गाईड करत असते. तुमच्या प्रकृतीला काय सूट होणार आहे ते तुम्ही केलं पाहिजे. आता जसं मी पाण्याचा विषय काढलाच आहे, तर बऱ्याचदा सकाळी उठून पाणी पिणं हे आयुर्वेदाने सांगितलेलं आहे असं सांगितलं जातं आणि म्हणून लोक पाणी पित असतात. मग ते गरम पाणी पितात, परत गरम पाण्यात मध आणि लिंबू टाकतात, जे की आयुर्वेदामध्ये कॉन्ट्रा इंडिकेटेड सांगितलेलं आहे. कुठल्याही गरम वस्तूबद्दल बरोबर, गरम पदार्थाबरोबर, गरम पाण्याबरोबर मध हा घ्यायचा नाही किंवा मधाला गरम करून घ्यायचं नसतं. कारण जर का तशा स्वरूपातला मध तुम्ही खूप दिवस रेग्युलरली घेत राहाल तर तो टॉक्झिन ठरू शकतो. म्हणूनच मध आणि गरम पदार्थ हे खरं तर विरुद्ध आहार आहे आणि ते आयुर्वेदाने नाही सांगितलेलं, पण लोक करत असतात. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या लोकांना कळण्यासाठी मी ते हे लाईफस्टाईल सांगत असते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की ज्यासाठी मी ह्या लाईफस्टाईल बद्दल सतत बोलत असते ते म्हणजे तुम्ही किती दिवस औषधं खाणार आहात. हे जे गोळ्या आहेत किंवा जे सप्लिमेंट आहेत, बऱ्याचदा असं असतं की लोकांना डेफिशियन्सी, आजकाल तर प्रचंड प्रमाणात डेफिशियन्सीज, मग ती व्हिटॅमिन B12 ची डेफिशियन्सी असू दे, व्हिटॅमिन D ची डेफिशियन्सी असू दे, कॅल्शियम डेफिशियन्सी, बऱ्याच साऱ्या डेफिशियन्सीज होत असतात. किंवा सेकंड, हार्मोनल इम्बॅलन्सेस, त्याचंही प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे. थायरॉइड आहे, शुगर जे आहे, डायबिटीज जे आहे ते सुद्धा एक हार्मोनल इम्बॅलन्सच आहे, म्हणजेच इन्सुलिन त्याच्यामध्ये डेफिशियन्सी असते आणि म्हणून हे आपले शुगर डिटेक्ट होत असते. त्यानंतर स्त्रियांमध्ये PCOD, PCOS आहे, तर तिथेही बरेच सारे हॉर्मोनचे इश्यू दिसून येतात. ह्याच्या मागचं कारण काय आहे, हे आजकाल इतक्या जास्त प्रमाणात का दिसते? इनफर्टिलिटी, वंध्यत्व आहे. तुम्ही बघितलं असेल की मागच्या एक 10-15 वर्षापूर्वी IVF सेंटर अगदी नावाला कुठल्या तरी मोठ्या शहरांमध्ये होते, जे की आता ऑलमोस्ट तालुका पातळीवरती येऊन पोहोचलेले आहेत IVF सेंटर्स. तर ह्याची इतकी गरज का वाढलेली आहे? तर हे सगळं झालेलं आहे आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे. आणि हे चुकीची लाईफस्टाईल होण्यासाठी एक खूप महत्वाचं कारण आहे सोशल मीडिया. कारण एक 5-10 वर्षापूर्वी आपण फार सोशल मीडियावरती जात नव्हतो. टीव्हीवरती काही चॅनल्स असायचे हेल्थ विषयक, आरोग्य विषयक असा एखादा सेक्शन असायचा आणि त्यामध्ये मग कुठले तरी प्रसिद्ध डॉक्टर येऊन तुम्हाला आरोग्याबद्दलचा कुठला ना कुठला तरी सल्ला द्यायचा. आता कुणीही सोम्या गोम्या येतोय, त्याला काहीतरी थोडंसं माहिती होतं किंवा तोही ऑलरेडी इंटरनेटवर गुगलवर बघूनच कुठली तरी माहिती घेऊन येतो. मग तो डॉक्टर आहे की नाही हे कोणी चेक हे सुद्धा करत नाही की त्यांनी हे सांगितलं ना मग चला लगेच आपण करून बघूया. बऱ्याचदा अशा प्रकारे आजकाल टेंडन्सी आली. इव्हन जे फूड चॅनल्स आहेत तुम्ही बघाल तर पूर्वी जे फूड चॅनल्स होते ना, तर त्याच्यामध्ये पारंपरिक रेसिपी ज्या होत्या त्याच्यामध्ये अगदी थोडेफार चेंजेस काहीतरी केले जायचे आणि मग तशा प्रकारचे ते आपल्याला रेसिपीज बघायला मिळायच्या. पण आता आपण बघतो जे फूड चॅनल्स आहेत, फूड व्लॉग्स आहेत, इन्स्टावरचे रील्स असू देत फूडचे, तर त्याच्यामध्ये म्हणजे ऑलमोस्ट सगळ्यामध्ये चीज येतं. मग ते वेगवेगळ्या प्रकारचे 3-4 प्रकारचे चीज येतात, पनीर येतात, चीज स्लाइस येतं, मसाले येतात, अजिनोमोटो येतो, चिली फ्लेक्स येतात.
असं सगळं जे आहे ना ते सगळं त्या एका पदार्थामध्ये घातलं जातं, ते रॅप केलं जातं आणि मग तो पदार्थ मग तो बऱ्याचदा फ्राय केला जातो किंवा मग अगदी तो रोस्ट केला जातो. असं बरेचसे प्रकार त्याच्याबरोबर केले जातात आणि मग असा हा तयार झालेला पदार्थ आपल्यासाठी छान डिलिशियस वाव असा रेसिपीच्या फॉर्ममध्ये दिला जातो. आणि हे सुद्धा पुन्हा एकदा आपल्या आजारांना निमंत्रण आहे. म्हणून हे जे आपले हॉर्मोनल डिसऑर्डर्स वाढलेले आहेत किंवा डेफिशियन्सीज होत आहेत, तर ह्या सगळ्या मागचं कारण हे आजकालचं आपलं जे इन्स्टा युट्यूब बघून आपण जे हेल्थ ट्रिक्स फॉलो करतो ना ते सुद्धा आहे. म्हणूनच एक योग्य प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीमध्ये काय लाईफस्टाईल सांगितलेली आहे आणि आपले पूर्वज जे जगत होते, आपले आजी आजोबा तुम्ही बघितलं असेल तर ते अगदी ठणठणीत बरे आहेत. आणि त्याचं एक महत्वाचं कारण होतं म्हणजे त्यांची लाईफस्टाईल. कारण तुम्ही बघाल तर त्यांचं एक रुटीन होतं. तुम्हाला विचारलं तुमचे आजोबा दिवसभरामध्ये काय करायचे तर तुम्ही अगदी व्यवस्थित सांगू शकाल की ते इतक्या वाजता उठायचे, मग इतक्या वाजता त्यांची आंघोळ वगैरे उरकायची, मग ते मंदिरात जायचे, फिरून यायचे, पारावर बसून यायचे, जेवायचे, दुपारचं हे करायचे, संध्याकाळी ह्या वेळेला त्यांचं देवपूजा असायची किंवा काही असायचं, रात्री इतक्या वाजता ते जेवायचे आणि दिवे लागण्याच्या वेळेला थोड्या वेळाने ते झोपायचे. तर असं त्यांचं ठराविक एक रुटीन होतं. त्यांची स्लीप सायकल व्यवस्थित होती, त्यांची फूड सायकल व्यवस्थित होती, म्हणजेच त्यांची लाईफस्टाईल व्यवस्थित होती. पण आज आपण बघतो आपल्या लाईफमध्ये इतके सारे प्रॉब्लेम्स आहेत, आपण स्वतः क्रिएट केलेले आहेत, आपण इतकी सारी गडबड स्वतःहून ह्या आपल्या लाईफमध्ये आणलेली आहे आणि त्याचा दुष्परिणाम म्हणून आपल्याला लाईफस्टाईल डिसऑर्डर सुद्धा अर्ली एजमध्ये म्हणजे अगदी 30-35 वाल्या लोकांना सुद्धा डायबिटीज डिटेक्ट होत आहे, हायपरटेन्शन डिटेक्ट होत आहे. आपण केसेसही बघतोय की अशा लोकांना हार्ट अटॅक्स येत आहेत. तर हे सगळं जे आहे ते आपल्या चुकीच्या लाईफस्टाईलमुळे आहे. आणि ह्याच्यावरती फक्त औषध हा उपाय नाहीये, कारण औषध ह्या एक कुबड्या आहेत. जसं की मी मगाशी म्हटलं की डेफिशियन्सीज आजकाल खूप दिसतात. तर ह्या डेफिशियन्सीजसाठी प्रत्येक वेळेला कुठली ना कुठली तरी गोळी घेणं हे म्हणजे कुबड्या घेऊन चालण्यासारखं आहे. आणि तुम्ही ह्या कुबड्या घेऊन किती वर्ष चालणार आहात? बरं, त्याचे साईड इफेक्ट सुद्धा आहेत. असं नाही की तुम्ही गोळ्या घेतल्या तर मग संपलं, ठीक आहे सगळं ओके होणार आहे, तसंही नाहीये. तुम्ही त्या गोळ्या घेणार आहात, तुमची एक ठराविक कुठली तरी लेवल आहे, ती नॉर्मलला येणार आहे, रेंजमध्ये येणार आहे, बट त्याच्यानंतर ती डिस्टर्ब होणार आहे, त्याचे साईड इफेक्ट्स होणार आहेत. आणि म्हणूनच ह्या गोळ्या तुम्हाला वारंवार घ्यायच्या नाहीयेत. आणि त्यासाठी जर का तुम्हाला वाटत असेल की ह्या गोळ्या तुम्ही सतत घेतल्या नाही पाहिजेत तर तुम्हाला तुमच्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करणं गरजेचं आहे. मग ही बरोबर लाईफस्टाईल कुठली आहे हे कोण सांगणार तुम्हाला? जर तुमच्या घरी आजी वगैरे असेल, आजी पणजी असेल किंवा कोणी मोठे व्यक्ती असतील तर ते तुम्हाला सांगू शकतील, पण तुम्ही त्यांचं ऐकलं पाहिजे की नाही. म्हणूनच एक ऑथॉरिटी म्हणून, एक आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून MD आयुर्वेदा केल्यानंतर आयुर्वेद जो आहे तो आपल्याला स्वस्थ राहण्यासाठी पहिल्यांदा शिकवला गेला आहे आणि मग नंतर तो व्याधींचे आजार जे आहे ते बरे करण्यासाठी शिकवलं गेलेलं आहे. तर हे स्वस्थ राहण्यासाठी आपली जी लाईफस्टाईल असली पाहिजे ती शिकवणं ही माझी ऑथॉरिटी आहे आणि म्हणून मी तुम्हाला ती शिकवत आहे. त्यामुळे मी जे काही व्हिडिओ टाकत असते ते शास्त्रोक्त असतात, ग्रंथांमधून आलेले असतात आणि ते नियमाने फॉलो केलेले असतात आणि म्हणूनच ते तुम्हाला कुठलाही अपाय करणार नाहीत. तुम्ही ते व्यवस्थित जसे मी सांगते तसे फॉलो केले तर नक्की तुम्हाला फायदाच होणार आहे. आणि म्हणूनच माझा जो फोकस आहे तो गोळ्यांवरती नसतो, तर तुमच्या रुटीनमध्ये चेंज करायचे आहेत. मग तुम्ही जे खाताय तर त्याच्यामध्ये काय विरुद्ध आहे का हे तुम्हाला कळलं तर तुम्ही आपोआपच ते खाणं बंद करणार आहात. आणि त्यासाठी विशेष मग कुठला तुम्हाला प्रत्येक वेळी सांगण्याची गरज पडणार नाही की जर का तुमच्या लक्षात आलं, तुम्हाला जसं मी सांगितलं की मध हा कुठल्याही गरम पदार्थाबरोबर खायचा नसतो, आता हे तुम्हाला माहिती झालंय, तर पुढच्या वेळेला ज्या वेळेला तुम्ही मध पाणी घ्याल तर त्यावेळेला आवर्जून तुम्ही नॉर्मल थंड पाण्यामध्ये मध घ्याल किंवा इतरही कुणी घेत असेल तर त्यांना सांगाल. तर हा बदल दिसण्यासाठी म्हणून हा चॅनल आहे. तुम्हाला आता ह्या लाईफस्टाईल बद्दल जर काही शंका असतील किंवा एखादा कुठला विशेष तुम्हाला शंका अशी असेल की हे करायचं की नाही, हे चूक आहे, हे मी करते आहे इतके वर्ष आणि हे बरोबर आहे की नाही, तर मला तसं कमेंट करून सांगा. मी नक्की त्याच्यावरती व्हिडिओ बनवून तुम्हाला त्याचं व्यवस्थित सविस्तर उत्तर देईन. हा व्हिडिओ आवडला असेल, हा व्हिडिओ तुम्हाला समाजामध्ये जागरूकता निर्माण करणारा वाटला असेल तर नक्की लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.